पंढरपूर येथील कॉरिडॉरचे सर्वेक्षण पूर्ण, कॉरिडॉरचा विरोध कायम। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरच्या विकास आराखडा सर्वेचे काम अखेर पूर्ण झाले आहे। 4 दिवसांच्या सर्वेमध्ये मंदिर परिसरातील 642 संभाव्य बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांची माहिती संकलित करण्यात आली आहे। यामध्ये तब्बल 510 मालमत्ताधारकांनी प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य केले आहे, तर केवळ 132 मालमत्ताधारकांनी माहिती भरून देण्यास नकार दिला आहे। सर्वेतील माहिती देणाऱ्या मालमत्ताधारकांची आकडेवारी पाहता सुमारे 70% मालमत्ताधारकांनी कॉरिडॉर विषयी सकारात्मक भूमिका असल्याचे यातून समोर आले आहे। आता विकास आराखडा तयार करण्याच्या कामाला गती मिळणार आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयी सुविधा निर्माण करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात कॉरिडॉर केला जाणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली आहे। सदर कॉरिडॉर होण्यासाठी एक सर्वे मालमत्ताधारकांकडून करण्यात येत होता, तर प्रशासनाकडून विचारलेल्या या प्रश्नांमध्ये सर्वप्रथम प्रश्न असणारा तुमचा कॉरिडॉरला विरोध आहे का, या प्रश्नाला 100% मालमत्ताधारकांनी विरोध दर्शवला आहे। मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्षित करत प्रशासनाने या कॉरिडॉरला सर्वेतील नागरिकांनी प्रतिसाद दिला असल्याच्या बातम्या माध्यमांकडून प्रकाशित केल्या जात आहेत, तर सदर कॉरिडॉरला नागरिकांचा विरोध मावळला असल्याचे दाखवले जात आहे, तर प्रत्यक्षात मात्र सदर कॉरिडॉरला मंदिर परिसरातील मालमत्ताधारकांचा विरोध कायमच आहे। याकडे प्रशासनाने